आवर की ग कोमल, 10 वाजले. हे पिऊ साठी बघा पाणी तयार केलेलं आहे. ती दररोज आंघोळ करायच्या टायमाला खूप रडती. प्रत्येक लेकरूला रडते. म्हणाल की अचानक तू कुठे आलाय. जसं तुम्हाला माहिती असतं संडे दिवशी मी गाडी शिकत असतो. त्याच पद्धतीने आज परत कारलेला आलोय आणि हा पेरू खातोय. आता रविबाई मला एक मोसंबी तोडून देणार आहे. ही मोसंबीची बाग आहे. मागे एकच झाड पेरूचं दिसतंय तुम्हाला. हे मधातलं पेरू आली बघा पिवडी. आता पिवडी नुंगू पुंगू आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही काय. आणि काल काय आलं माहिती का, तिला मी बोलायला लागलो ना, हे जोरदार रडत होती ती. गुड मॉर्निंग पियू. ना माना तिला लय रडायचं ना दे बाबा. आणि ते सध्या जात आहे वरती उन्हाला, कारण की तिथे मालिश वगैरे करायची उन्हाला बसून. हे बघा कशी बोलती. पप्पाला बोलती तू, पप्पाला बोलती. उन्हाला जायची ना ना. फुंडू नाही काढू, फुंडू नाही काढू, फुंडू नाही काढू. गुंडू काढू 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 रडती बाई. चालली तू. बाय पप्पा. बाय 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 का बा. चाल. तर ती चालली तिकडे. आता तिला मसाज वगैरे करायची आणि लागलीच आंघोळ करून तिला झोपू घालायचंय. तर आई रोहिणी सगळेजण वरती जातात, कोमल असते खाली. आणि दररोजचं कामच लागून गेलंय त्यांच्या मागं. आणि आज सकाळी काय झाले माहिती तुम्हाला, आता वाजलेले आहेत 10. आणि आज नाही माझ्या बायकोने मला काहीही नाश्त्याला दिलेलं नाहीये. त्याच्यावर मत काय ते जाणून घेऊया. कारण की काय विषय कोमल तुझा. हा मला काही दिली नाही नाश्त्याला. विचारलं तर तुम्ही मोबाईल पाहत होते, मी काय करू. हे बघा लिपस्टिक आणि ते बाबा बाबा. चल मस्त मध्ये इकडे. तुझं काय मला सांग ना. पाणी का. पाणी दे ना कोमल, तिला तहान लागली ना. फुग्यात नाही बेटा, प्यायला पाहिजे पाणी. आता सकाळ सकाळी थंड पाणी बेटा, थोडं दुपारी भरू आपण ना. चला काय करा सांगा बरं. तिचं याची परेशान करते. राहून 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 काही ना काही निघत झालं. तर आता नाश्ता कधी करायला लावतो आणि मी लागलीच तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये परत भेटतो. ओके चल. आवर की ग कोमल, 10 वाजले. हे पिऊ साठी बघा पाणी तयार केलेलं आहे. ती दररोज आंघोळ करायच्या टायमाला खूप रडती. रडते प्रत्येक लेकरूला रडते. आणि आता तब्येत वगैरे सुधारती आहे. तुम्हाला दाखवलं सकाळी व्हिडिओमध्ये. याचं पाणी करून तिला आंघोळ घालायला लागते. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, गुड न्यूज आहे. ते आता काही सध्या देत नाही मी. कोणाला ओळखायची असेल तर ओळखा. येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये तुम्हाला ती भेटून जाईल. तुला माहिती गुड न्यूज काय तर. तुला माहितीये मग तू सांगणार नाहीस का. तोच म्हणले 2-3 महिन्यांनी का तेव्हाच सांग. हा. आणि ते डाग वगैरे जरा व्यवस्थित झालेत आता, पण थोडे काहीतरी बाकी राहिलेले आहेत. आणि ती लेझर ट्रीटमेंट वगैरे नाही यायची असा विचार चालू आहे आमचा. त्यांनी नाही चेहरा विद्रूप होता म्हणजे केला नाही एका जणाने त्याच्या अनुभवावर. पाहिलं का स्वतः जाऊन त्याला. हा म्हणून मी नको म्हणते. पैसे घालून काय चेहरा तर खराब आहे. तुम्हालाच पटतंय पण त्याचे डाग गेले पाहिजे तोच विचार चालू आहे ना. ते ट्यूब आणले ना आपण डॉक्टरकडे. आणावं लागेल परत. ते आणावं लागेल दोन्ही. परी ती खूप रडायला लागली बाबा. ती जरा जास्तच रडायला लागली कारण की मसाज केलेली आवडती तिला. पण आंघोळ घालायची म्हटलं, आंघोळीला पण शांत बसते. गरम पाणी असलं की मस्त मजा येते तिला. बट पाहिजे तेवढी नाही येत. लवकर खाली चल. लवकर चल इकडे दाखव. चल व्हिडिओ दाखव हे लवकर. बघा परीना सकाळी रडू रडू काय करणार मग त्याला तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे जे म्हणलं ते पाहिजेच आम्हाला करून. दाखव चल इकडे दाखव. हे बघा फुग्यामध्ये पाणी भरलं. फुटल ना तो बाळा, सगळ्या घरात पाणी होऊन जाईल. आली पिवडी. आली बघा पिवडी. आता पिवडी नुंगू पुंगू आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही काय. आणि काल काय आलं माहिती का, तिला मी बोलायला लागलो ना, हे जोरदार रडत होती ती. बोल पिऊ. ओ पिऊ बा. पिऊ पप्पा बोलता तुला. पप्पा बोललेलं आवडत नाही. हा
मी बोललो तर अशी जोर जोरात रडती ती. बोलूच नका म्हणती मला. काय बाती सगळ्या युट्यूब फॅमिली बघती का आपल्या? हा सगळ्यांना बघायला लागेल बरं तुम्हाला. सगळ्यांना बघती मित्रांनो. जा करा आता शंभो. इकडे दे बाहेर. इकडे दे. इकडे दे चल. आता मस्त शंभो करायची. हा बरी इकडे बघ. मस्त शंभो करायची. शाळेत जायचा. आज रविवार आहे म्हणा. तसा आज सुट्टी असेल तुला. फोडू का? फोडू तुझ्या अंगावर. तुझ्या अंगावर फोडू का? चला चला बाई. म्हणाल की अचानक तू कुठे आलाय? जसं तुम्हाला माहिती असतं संडे दिवशी मी गाडी शिकत असतो. त्याच पद्धतीने आज परत कारलेला आलोय आणि हा पेरू खातोय. आता रवी बाई मला एक मोसंबी तोडून देणार आहे. ही मोसंबीची बाग आहे. बाग आहे एकच झाड पेरूचं दिसतंय तुम्हाला. हे माझ्यातलं पेरू. सुदर्शन आहे तिकडे. आता निघायचंय. उद्या एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. उद्या रिव्हील करेल आणि परवा दिवशी व्हिडिओ दाखवेल. ओके. आणि काही जण कमेंट करत होते की दादा तू गाडी घेणार आहेस तर कोणती घेणार आहे कोणती घेणार आहे. तर गाडी घ्यायची सध्या गरज नाहीये आणि घेणार पण नाही. कारण की मी गाडी चालवायला लागलो ना. त्यामुळे सगळेजण कमेंट करू लागले दादा तू गाडी घेणार आहेस. नाही रे बाबा सध्या तर काही विषय नाही गाडी घ्यायचा. कारण की गाडी उभा करायला आमच्या दारासमोर जागाच नाहीये सध्या तरी. म्हणून गाडीचा विचार सध्या नाहीये. तशी मला आवडती स्कॉर्पिओ यन. ती सगळ्यांचीच आवड असेल नाही का. पण नाही सध्या नाही घेणार आहे. इकडे ऊसाची बाग आहे. ऊसाची बाग म्हणते का ऊसाचं शेत काहीतरी म्हणतात. हरभरा बी आलेला आहे. फुलं आले तर हरभरा येईल. तर आता गाडी घेऊन आलो इथपर्यंत. आणि आपण जेवण शेतामध्ये बनवणार आहोत. ती एक खूप मोठी गोष्ट आहे. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. ओके. तर इकडं आहे सानवी. सानवी हाय कर एकदा. हाय कर. हाय. पप्पी दे सगळ्यांना एक. नाकात बोट घालून पप्पी कशी देते अशी. इकडे बघ असं. तर मी आता इथून निघायचा प्रयत्न करतो पण थोडा वेळ लागणार आहे. हवेला बसलेलं इथं लाईटचा इश्यू चालूच राहतोय पण ठीक आहे. सुदर्शन तुझे 2-3 दिवस झाले व्हिडिओज येत नाहीये. काय विषय? आज व्हिडिओ येणार आहे कारण त्या लग्नाच्या गडबडीत काही टाकणं नाही झालं मला. तर लग्नाच्या गडबडीत त्याने व्हिडिओज टाकला नाही. आता तो टाकेल. त्यामुळं जरा वेट करावं लागणार आहे. परीला पण आणायचं होतं. लास्ट टाइम परीला घेऊन आलो तुम्हाला माहिती असेल. पण सध्या म्हटलं गाडीवरची दैन होती त्यामुळे नकोच म्हटलं. तिकडं हा आई कुठे गेली तुझी? आई कुठे आपली? आई कुठे गेली? भोर गेली का? आईची तर आठवण बी येत नाही तिला आता. काय ती येते आईची आठवण येते. म्हणा आईला सांग ये म्हणा लवकर. हे घे ये म्हणा आईला. ये म्हण लवकर ये म्हण जोरात म्हण लवकर ये. बोलायचा प्रयत्न करते पण ते तोंडाचा शब्द कधी कधी फुटत नाही लवकर. तर तो विषय होता. आणि शेतात गेलो होतो पण तिथून लगेच वापस आलो. याला पण थोडं फवारणी वगैरे करायची होती त्या हिशोबानं. आणि आज दुकान आहे ओपन. काल आमच्याकडे मोर्चा होता त्यामुळे दुकान बंद होती थोडी. पण आज ओपन केलेली. संडेचा आज बाजार पण असतो आणि लवकरच आपल्या इथून निघायचं आहे. बघू आता काय तो. इकडे आवनी हाय कर एकदा. आवनीला तुम्ही बघत असाल सुदर्शनच्या व्हिडिओमध्ये. आणि सुदर्शनच्या चॅनलचं नाव आहे देशमुख सुदर्शन. तुम्ही जाऊन तिकडे सर्च करून बघू शकता. चला मी काय करतो आता जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके. बरं सानू घेऊन ये जा. ती भाजी ते आण इकडं. ते समोर इकडे बघ. इकडे बघ ते आणते ती भाजी. ते तिकडं ते मागं जाय तुझ्या. ते भाजी करते आण ना. ती मेथीची भाजी ती आण 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 भाजीला.
आण ते इकडं आण बाळा उचल 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 त्याला उचल गेली हात लावून सोडून सकाळी तिला ती उशी पडलेली ती उचल उचल म्हणलं उचलून तिला वर ठेवली म्हणजे ठेवली. आण बाळा उचलून ते आण इकडं माझ्या आण 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 इकडे आण. आण धर त्या रुमाला पकड 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 आण उचल उचल बोलली ना रे हात खराब होईल ना रे सुदर्शन. ते रुमाल पकड रुमाला पकड पकड थांब सुदर्शनच घेऊन येतो. तिला सांगितलं ती संध्याकाळपर्यंत तीच करेल. ती बसली खाली. हात खराब व्हायला लागला तिला हात खराब लागायला. तर हे बघा ही मेथीवाली आली इकडे. हा तर ही मेथीची भाजी आपल्या घरी घेऊन जायची आहे. याने शेतातून आणलेली आहे. कोणाला द्यायची घेऊन जाऊ मी कोणाला देऊ सानू घेऊन जाऊ. हा मी घेऊन जाऊ घरी जा म्हणते बाई. काहीच नाही बरं स्वतःची वस्तू देऊन टाकते ती. हे बाई मेथीची भाजी आणली शेतातून. आत्ता जरा सुकलेली दिसतीये पण छान आहे. तिथंच ठेव खाली माती पडायला. वाव छान. तर आता ही घेऊन जायची घरी. बघू आता हिचे काय काय बनवता येईल घरी आपल्याला. मेथी भाजी ही घेऊन जाऊ घरी बाळा. हॅलो आता हे तर सगळं चालूच राहणार आहे. जेवण पण बाकी आता होईल थोड्या वेळामध्ये. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा. उद्याचा एक सरप्राईज व्हिडिओ आहे. ते सरप्राईज काय असेल ते तुम्हाला कमेंट्स मध्ये ओळखायचं आहे. तर मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.